बाळा, तू दिवसभर थकत नाहीस कामाने. तू थकतोयस विचारांनी. काय होईल, कसं होईल, जर फेल झालो तर, जर लोकांनी हस्त केलं तर. हे सगळे जर जर तुझ्या डोक्यात एवढे घर करून बसलेत की तुझ्या पावलांना पुढे जायची ताकदच उरलेली नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय माहीत आहे? जागेवर बसून मनानं धावत राहणं. श्वास जोरात, डोकं गरम आणि आयुष्य तसंच एका ठिकाणी. तू फ्युचरबद्दल इतका घाबरलायस की आजचा दिवस हातातून निसटतोय. पैसा, नोकरी, एक्झाम, घरची टेन्शन, रिलेशनशिप, लोक काय म्हणतील, सगळ्याचं टेन्शन एकट्यानं उचलतोयस. पण बाळा, जिथे तुझा कंट्रोलच नाही तिथे मन गुंतवणं ही स्वतःवर केलेली शिक्षा आहे. तुझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? आज तू काय शिकतोयस, काय काम करतोयस, काय बोलतोयस, काय सवयी वाढवतोयस, इथे लक्ष दे. बाकीचा हिशोब मी सांभाळतो. रात्री बिछाण्यावर पडल्यावर तू प्रॉब्लेम सोडवत नाहीस. तू फक्त कल्पना वाढवतोस. वर्स्ट केस, आणखी वर्स्ट केस आणि त्याहून वर्स्ट केस. कधीतरी बेस्ट केसही इमॅजिन करून बघ. जर जमलं तर, जर खूप छान झालं तर, जर तू खरंच बदललास तर. आजपासून एक छोटं नियम ठेव. ज्या गोष्टीवर तुझा कंट्रोल नाही तिथे जास्तीत जास्त 2 मिनिटं विचार, नंतर सोडून दे माझ्याकडे. आणि ज्या गोष्टीवर तुझा कंट्रोल आहे, जसे अभ्यास, काम, हेल्थ, वेळ, तिथे मनापासून कृती कर. तू म्हणतोस, स्वामी माझं मन शांत होत नाही. मी म्हणतो, थोडा श्वास खोल घे. फोन दूर ठेव. डोळे मिट आणि मनात शांतपणे सांग, आज जे माझ्या हातात होतं ते मी केलं. जे माझ्या हातात नाही ते मी स्वामी समर्थांकडे सोडलं. बाळा, तुझ्या डोक्यातला नॉईज कमी झाला की माझा व्हॉइस जास्त स्पष्ट ऐकू येईल. ओव्हर थिंकिंगनं कधीच समस्या सुकल्या नाहीत. त्या सुकतात धैर्य, निर्णय आणि छोट्या छोट्या पावलांनी. तू एक प्रामाणिक पाऊल टाक, मी 1000 पावलं तुझ्यासाठी पुढे टाकीन. भिवू नकोस. मन शांत ठेव. कृती सुरू ठेव. मी आहे तुझ्या पाठीशी.